गणपती बाप्पा मोरया बोलून व्लॉगला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. मी आज आलेलो आहे भगवानगडावर राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. आमच्या गावापासून भगवानगड हे खूप जवळ असल्यामुळे आम्ही रात्रीच दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत. राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांनी भगवानगडाचे बांधकाम केले होते. नंतर जीर्णोद्धार महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी केलेले आहे. आता आम्ही चाललो आहोत भगवान बाबा महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. श्री क्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खरवंडी गावच्या बाजूच्या डोंगरावर वसलेले आहे. भगवान बाबा यांची समाधी आत जमिनीमध्ये असल्यामुळे भुयारी मार्गात आपल्याला जावं लागते. ही भगवान बाबा समाधी यांचे दर्शन तुम्ही घ्या. भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललो भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. या निसर्गरम्य देवालयालगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापट्टणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून भगवानगडाकडे ओळखले जाते. हे आहे भगवान बाबा यांनी त्यांच्या जीवनकाळात वापरलेल्या वस्तूंचे वस्तू संग्रहालय. भगवानगडावरून दरवर्षी आषाढी वारी व कार्तिकी वारी जाते. भगवानगडावर प्रत्येक एकादशीला लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. इथे आम्ही पाठीमागे आलेलो आहोत. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचे काम चालू आहे. भगवान बाबा यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली होती. तुम्हा सर्वांना माझा आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.